मंत्री वसंतराव पुरके हे योग्य मार्गानं योग्य त्यांचे निर्णय आहेत आणि या सगळ्याला आपणही सजगपणे त्याचा म्हणजे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे। हा जो तुम्ही त्यातला विचार मांडलात तो फार महत्त्वाचा होता आणि ते तुम्ही अधिकारवाणीनं करू शकलात कारण तुमचं ते क्षेत्र आहे। तर अशी सगळी माणसं या अभिजित राणेंनी जोडून ठेवलेली आहेत आणि जो विशेषांक आज प्रकाशित होणार आहे त्यात या सगळ्यांचे विचार आहेत। तसंच आणखी एक व्यक्तिमत्व इथं बसलेले आहेत ते म्हणजे सुप्रसिद्ध नाटककार पटकथाकार गंगाराम गव्हाणकर। प्रादेशिक बोली ही सुद्धा नाटकामध्ये किती प्रभावी ठरू शकते याची जी एक काय म्हणतो आपण की याची जाणीव मराठी प्रेक्षकाला झाली ती वस्त्रहरणमुळे। मालवणी नाटकांसाठी बाजारपेठ तर खरं तर तुम्ही एका वेगळ्या अर्थानं तुम्ही निर्माण केलीतच, पण वस्त्रहरणचा एक सगळा विक्रमी आणि त्यानंतरच्या नाटकाचा एक विक्रमी प्रवास तुम्ही घडवलेला आहात हे तुमचं मोठेपण आहे। आणि त्याहीपेक्षा मला असं वाटतं की तुमच्या प्रगट मुलाखतीतनं अनेक मुद्दे आलेले होते। आज आता वेळ आहे सगळ्यांशी बोलण्यासाठी म्हणून मी उभी आहे, म्हणून मी असं म्हणेन की किती खडतर कष्टानं वेगवेगळे अगदी म्हणजे अशा प्रकारचे च्या नोकऱ्या आणि अशा प्रकारची रोजंदारीवरची कामं करत नाईट हायस्कूलमध्ये शिकत गंगाराम गव्हाणकर हे नाटककार म्हणून आपला जो मनातला स्पंद आहे तो जागता ठेवत ठेवत आयुष्याची वाटचाल करत आले। जे काही निरीक्षण केलं समाजाचं त्यातल्या विकृती विसंगती चांगलेपण ते सगळं त्यांनी नाटकामध्ये उतरवलं आणि ज्या मालवणी मायबोलीशी त्यांचं रक्ताचं नातं आहे त्या मायबोलीतून आणि नंतर अर्थातच मराठी भाषेतून